मी अनुष्का. मी कावेरी. आमचा अपूर्णांक 1/3. 1/3 म्हणजेच एका वर्तुळाचे समान 3 भाग केले आहेत. ठीक आहे. मी वैष्णवी. माझा अपूर्णांक 1/4. 1/4 कशामुळे? तर समान 4 भागांनी हा पूर्ण बनला आहे. माझे नाव अस्मिता. माझा अपूर्णांक 1/2. कारण या ठिकाणी समान 2 भागांनी आपला पूर्ण बनतो आहे, म्हणून या ठिकाणचा एकक अपूर्णांक 1/2 आहे. यातील प्रत्येक तुकड्याला आम्ही 1/2 असं म्हणतो. माझे नाव आराध्या. माझे नाव आरुषी. आमचा अपूर्णांक 1/12. यांचा अपूर्णांक 1/12 कशामुळे? कारण एका पूर्णाचे समसमान 12 भाग केलेत. त्यातल्या प्रत्येक भागाला आपण 1/12 असं म्हणतो. ठीक आहे. मी वेदिका. माझे नाव ऋतुजा. माझा अपूर्णांक 1/5. काय म्हटलं यांनी? यांचा एकक अपूर्णांक 1/5 म्हणजेच समान 5 भागाने मिळून हा पूर्ण बनला आहे, म्हणून यातील प्रत्येक तुकड्याला 1/5 असं म्हटलं जातं. माझे नाव श्रावणी. माझे नाव गुंजन. आमचा अपूर्णांक 1/8. यांचा अपूर्णांक 1/8. 1/8 म्हणजेच समान 8 भागांनी हा पूर्ण बनलाय, किंवा एका पूर्णाचे समसमान 8 भाग केले आहेत. दिसतायत ना? म्हणून या प्रत्येक भागाचं नाव 1/8 असं असतं. माझे नाव प्रथमेश. माझे नाव ज्ञानेश्वर. आमचा अपूर्णांक 1/6. हे आहे एका वर्तुळाचे समसमान 6 भाग केलेले काम, म्हणून यातील प्रत्येक भागाचं नाव 1/6 असतं. याला आम्ही म्हणतो 1/6 एकक असलेला पूर्णांक. प्रत्येक भाग 1/6. मी शिवप्रेम. माझे नाव अंकिता. आमचा अपूर्णांक 1/10. 1/10 म्हणजे काय? अरे वा, तुम्हाला आता पक्क लक्षात आलंय. जेव्हा आम्ही एका पूर्णाचे समसमान 10 भाग करतो, तेव्हा त्या प्रत्येक भागाचं नाव 1/10 असं असतं. या ठिकाणी आहे 1/10 पूर्णांक दाखवणारी आकृती. ठीक आहे. तुम्हाला संपूर्ण 10 तुकडे दिसत आहेत, पण यातील केवळ एका तुकड्याचे नाव 1/10 आहे. याला आम्ही एकक अपूर्णांक 1/10 असं म्हणतो. आणि हे सर्व काही ज्या पूर्णचा आपण केला आहे त्या पूर्णला परत एकदा पाहूयात. आमचा पूर्ण तो हा असा आहे, आणि या पूर्णला घेऊन आम्ही आतापर्यंत 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6, 1/8, 1/10 हे सर्व अपूर्णांक समजून घेतले. यांची तुलना करणे किंबहुना त्यांच्या बेरीज वजाबाकीच्या क्रिया देखील आपण या साहित्याच्या मदतीने करू शकता. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.